काय मी जर Sir, but two sides equal आहेत ना. हा बरं Third आपोआप येणार. तेच परत एकदा सांग परत नीट आहे का हा बी आहे ना बी तुम्ही असा किंवा केला बी ई आता हे दोन साईड इक्वल आहेत Yes, sir. आता ई आणि डी जॉईन करा डी जॉईन करा ईडी इक्वल टू एसी येईल का No, sir. No, sir. No, sir. आता साईडचा ऑप्शन संपला आपल्याकडे मग आपण कशाकडे वळूया वी हॅव टू डायव्हर्ट नाव ओके अँगल आता मला सांगा अँगल कडे तुम्ही आला बरोबर अँगल कडे या दोन साइड्स माहिती एबी आणि एसी अँगल कुठला घेणार ए घेणार का सी अँगल तुम्ही Angle B. Angle B. Angle B. अँगल बी अँगल बी हा ए बी सी अँगल ए बी सी आणि अँगल ए बी डी तर हे दोन कॉन्ग्रंट आहेत ती इक्वल आहेत असं तुम्ही म्हणू शकता Yes, sir. कसं काय Angle B is common. Angle A can also. थोडे ह्याच्यात बी हा अँगल कॉमन आहे. जर बी हा कॉमन असेल तर हा परत एकदा वाचतो मी अँगल आर हे ए बी सी आणि डी बी ई सी बी डी ए बी हे सगळे कॉमन आहेत No, sir. No, sir. हा कॉमन आहे ए बी सी Sir, two sides equal आहेत. हा, sir. आणि distance same आहे दोन्ही मधला. Angle same आहे. एक 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 मिनिट ए बी सी आणि डी बी हे कॉमन आहेत का नाही फक्त मला सांगा बस आहेत, sir. हो, sir. आहेत. ए Radius वर. ए बी सी Sir, आणि डी congruent बी angles असल्यामुळे. कॉन्ग्रंट आहेत कॉमन आहेत का कॉमन Common नाही, sir. Congruent नाही आहे. Sir, नाही common काही नाही संबंध म्हणत नाही हा बी आपण. वेगळा हा बी वेगळा हा बी वेगळा आहे हो, sir. आपण काल एक असं पाहिलं होतं हा एक फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला की जो सेंट्रल अँगल असतो ना हा सेंट्रल अँगल तर मान्य ए बी डी हो, हा sir. इक्वल टू हो. आर्क इतका असतो ए क्यू डी हे मान्य आहे का Yes, sir. Yes, sir. आता हा सेंट्रल अँगल ए बी सी हा एपीसी मेजर आर्क एपीसी इक्वल आहे हे मान्य आहे? हो, sir. आता याच्यावरून सांगा की हे अँगल ए बी सी इक्वल टू ए बी डी आहे का इक्वल आहेत का Yes, sir. Yes, कसे sir. काय सांगा Yes, आता sir. कसे काय आहेत ते हा तुम्ही असं म्हटलं होतं कॉन्ग्रंट आर्क जर हे आर्क कॉन्ग्रंट असतील तर अँगल पण कॉन्ग्रंट येतील का येणार नाही तेवढं सांगा येणार, sir. समजा आर्क ए क्यूबिक 75 असेल तर एपीसी किती येईल 75. जर ही 75 असेल तर अँगल ए बी सी किती येईल 75. आता ई क्यूडी जर 75 असेल तर ई बी डी किती येईल 75. म्हणजेच अँगल ए बी सी आणि अँगल डी बी इक्वल आहेत कॉन्ग्रंट हे मान्य आहे Yes, sir. आता इथे आपण आलो तो रेड ऑफ द सेम सर्कल दिलाय अँगल ए बी सी इक्वल टू डी बी मेजर्स ऑफ कॉन्ग्रंट आर्क याच्या आर्क कॉन्ग्रंट आहेत म्हणून समजा ए क्यू ई आणि ए बी सी कॉन्ग्रंट नसत्या तर अँगल ए बी सी आणि अँगल डी बी कॉन्ग्रंट आले असते का No, sir. ठीक. आता मी असं म्हणतोय ट्रँगल ए बी सी कॉन्ग्रंट ट्रँगल डी बी ए एस एस टेस्ट बरोबर आहे साइड अँगल साइड Yes, sir. Yes, sir. हे दोन ट्रँगल जर कॉन्ग्रंट आहे
तर त्याच्या साईड सुद्धा कॉन्ग्रंट असतील. मग याची साईड AC आणि याची साईड B कॉन्ग्रंट येईल का? हो सर. येस हो सर. मी ज्या साईड्स म्हणतोय त्या कॉर्ड आहेत का? हो सर. म्हणजेच काय, जर एखाद्या सर्कलच्या आर्क जे आहे ते रेडियस म्हणजे आर्क तयार आहे, आर्क जर कॉन्ग्रंट असतील तर त्या आर्कच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड या कॉन्ग्रंट असतात. हे समज काय होणार, रेडियस इक्वल येणारच्या, अँगल पण येणार, अँगल काय इक्वल येणार तर आर्क कॉन्ग्रंट आहेत म्हणून. हे समजलं का? हो सर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. The chords corresponding to conjunct of circles are congruent. हे समजलं का? हो सर. याचा अर्थ मला सांगा. नेक्स्ट थिअरम, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजे काय? corresponding arc of congruent chord म्हणजे काय? corresponding arc of congruent chord. congruent chord म्हणजे काय? इक्वल कॉर्ड. जर आर्क हे कॉन्ग्रंट असतात, हे बरोबर आहे का? हो सर. काय प्रूव्ह करायचंय तुम्हाला? प्रूव्ह काय करायचं? आर्क कॉन्ग्रुएंट ते सांगायचं. आता तुम्हाला असं प्रूव्ह करायचंय की आर्क आर कॉन्ग्रुएंट. गिव्हन डेटा काय? कॉर्ड आर कॉन्ग्रुएंट. आता न बघता तुम्ही हे सांगा, डोळ्याकडून तीच चित्र आणा, तेच दोन ट्रायंगल, हे तुम्ही प्रूव्ह करू शकता का? हो सर. कसं करणार? यातलं कॉमन काय काय येईल राहणार आहे पहिले, आणि ह्या समजलं कॉमन काय राहील? रेडियस सेम असणार आहे. रेडियस सेम आहे, दोन साईज साईड सेम असणार आहे. येस. अँगल पण सेम. अँगल कसं काय आलाय सांगा मला. अँगल सेम कसं काय नाही? आर्क कॉन्ग्रुएंट आहे. कॉर्ड कॉन्ग्रंट ते प्रूव्ह करायचं. कॉन्ग्रुएंट असतात. आर्क कॉन्ग्रंट प्रूव्ह करायचे. वी हॅव टू प्रूव्ह दॅट आर्क्स आर कॉन्ग्रंट. बर, एकच सांगा मला, दोन साइड्स तर आलेत तुमचे, तिसऱ्या साइड तुमचं काय मत आहे? व्हॉट अबाउट थर्ड साइड? तर कॉर्ड सेम आली आहे आपली दोन. म्हणजे थर्ड आहे का ती साइड? येस सर. मग तुमचे ट्रायंगल कॉन्ग्रंट आले का? हो सर. हो सर. व तिन्ही साइड्स आले. हो सर. आता साइड्स झाला, आता आपण कशाकडे बोलूया? साइड्स नंतर काय दोनच असते, साइड आर्क. आर्क नाही, साइड आणि अजून एक आहे, अजून एखादा अँगल वगैरे काय? अँगल कॉन्ग्रंट असतात का? हो जर अँगल 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 चालतो. सेंट्रल अँगल. हो सर. अँगल इक्वल असते, आर्क पण इक्वल असणार. आर्क पण इक्वल असते. हे आपले फक्त अंदाज होते. ऍक्च्युअल परिस्थिती काय इज द सेंटर ऑफ सर्कल कॉर्ड AC इक्वल टू कॉर्ड D. हे कसं काय म्हणतात कॉर्ड AC इक्वल टू कॉर्ड D? गिवन आहे सर. गिवन. To do that, arc ABC congruent DQE. Again, draw segment BABCB. हे सेगमेंट का ड्रॉ करतायत? कशासाठी? त्यांना काय करायचंय? प्रूव्ह करण्यासाठी. बर, ड्रॉ करून ते क्वाड्रिलॅटरल काढणार का काय करणार? रेक्टँगल. Triangle. Okay. Now they are saying in triangle ABC and triangle DB, side AB congruent, side DB red of the same circle. BC BE red of the same circle. AC equal to DE given. बरोबर आहे? Yes. Yes sir. ते असं म्हणतात पुढे की ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल बी एस टेस्ट नुसार साइड कॉन्ग्रुएंट. बरोबर आहे?
हो सर. Again, they are saying angle ABC DB. Angle ABC आणि DBE कॉन्ग्रुएंट हे कशाच्या आधारावर म्हणता येते काय याला बेस काय साइड्स आणि कॉर्ड कॉन्ग्रुएंट असल्यामुळे अँगल पण कॉन्ग्रुएंट झाला. हा म्हणजे हा ट्रायंगल दोन ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट दाखवले तिन्ही साइड टेस्टनुसार both two triangles are congruent therefore corresponding angle ABC आणि DB in previous case आपण हे कशाच्या आधारावर म्हटलं होतं तर हे आर्क त्या ठिकाणी congruent आता या ठिकाणी आपल्याला आर्क आहे हे सिद्ध प्रूव्ह करायचं आता हे कशाच्या आधारावर केलं आपण अँगल तर साइड टेस्टच्या आधारे कॉर्डचा आधार घेतला आणि आता मी असं म्हणू का अँगल ABC इक्वल टू मेजर आर्क ABC बरोबर आहे Yes sir. अँगल ABC इक्वल टू आर्क ABC असं म्हणू अँगल AB इक्वल टू आर्क मेजर आर्क DQE बरोबर आहे Yes sir. नाव ABC इक्वल टू DB हा ABC हा DB therefore मेजर आर्क ABC इक्वल टू आर्क DQE हे बरोबर आहे का Yes sir. हो सर. नाव तू काय करायचं होतं आपल्याला आर्क इक्वल काय प्रूव्ह केलं आर्क ABC इक्वल टू आर्क DQE हे समजलं का हे आर्क ABC आर्क DQE दोन्ही एक्झाम्पल मध्ये एकदा कॉर्ड असतील किंवा आर्क असतील त्या इक्वल येतात हे समजलं का आणि ट्रायंगल दोन ट्रायंगल पण ते वेगवेगळे येतील साइड अँगल साइड कधी साइड दोन कॉन्ग्रुएंट दाखवायचे त्याच्यानुसार याच्यात कोणाला काही शंका आहे का No sir. in this figure GDEF are कॉन्सायक्लिक पॉइंट्स आता कॉन्सायक्लिक पॉइंट्स म्हणजे ते सर्कलच्या सर्कम्फरन्सवर असतात पॉइंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी ही पुढे ते त्यावर क्लिअर होईल अँगल ECF हा 70 डिग्री आहे हे समजलं का ECF 70 डिग्री Yes. DGF DGF 200 degree. Find measure R DE D कोणता आहे and R DEF आणि DEF तर कसं फाइंड करता येईल ते अँगल याचा एकच फॉर्म्युला आहे सेंट्रल अँगल इक्वल टू हा जो आर्क तयार होतो मेजर ऑफ आता अँगल DCE इक्वल टू मेजर ऑफ D ECF अँगल इक्वल टू मेजर ऑफ EF या फॉर्म्युल्यानुसार काय करावं लागेल काय पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं दिल गिवन डेटा बघू ECF कोणता आहे ECF 70 डिग्री याच्यावरून काय फाइंड होईल मला असं वाटतं Yes. Angle DC पण 70 degree नाही. कोणता हा 70 डिग्री आहे कोणता अँगल Angle DCE हा No sir. इकडल्या साईडचा पण RCF 70 degree नाही. नाही DCE 70 कसं काय काढलं हे नाही समजलं मला कशाच्या आधारे कसं काय 70 थेरमने हा त्या थेरम मध्ये कॉर्ड होत्या का yes इथे कॉर्ड दिसतंय no जर कॉर्ड दिसत नसतील तर त्या सेम असण्याचा प्रश्नच येत नाही हा जर ही कॉर्ड अशी DE आणि कॉर्ड EF असती आणि त्या जर सेम असत्या तर तुम्ही म्हणताय की बरोबर हा सिंपल फॉर्म्युला का वापरत नाही मला समजत नाही हा बस सर EF आर्क इक्वल येणार 90 degree EF. नाही EF
EF आर्क ही आर्क त्यासाठी काय Yes, फॉर्म्युला sir. आहे का? हा आर्क जर मेजर करायचं असेल काही फॉर्म्युला तर आहे सेंट्रल अँगल इक्वल टू आर्क. हा सेंट्रल अँगल माहिती आहे तुम्हाला ECF हो सर. B1 हा मग E इथपर्यंत E ओके पण तुम्हाला विचारले DE क्वेश्चन DE कसा फाइंड आणि तर हा given आपल्याला DGS माहिती आहे 200 आणि EF 70. तर आपण 360 मायनस त्या दोघांची ऍडिशन करू शकतो. मग आपल्याला DER भेटेल. 200 and minus 70 ओके एक is equal to 90. एक मिनिट सी हा सेंटर आहे मान्य आहे. Yes, sir. Yes, sir. आता हा पूर्ण मी जो खर्च करतो पूर्ण टोटल त्याच्या स्वतःवरती फिरला सर्क्युलर तर 360 माहिती आहे. हो सर. अँगल आता मी अँगल वाचतोय अँगल ECF प्लस अँगल ECD हा समजला हे दोन अँगल समजले प्लस DCF या तीन अँगलची समेशन ऑफ दिस ट्रायंगल किती येईल 360 डिग्री. 360 degree. नक्की हो सर. या 360 मध्ये तुम्हाला कोणते कोणते अँगल माहिती आहेत दोन अँगल EF आणि DF. And DGF आणि EF. ओके अँगल पहिला ECF हा तर माहिती आहे ओके नंतर काय म्हटले आर्क माहिती आहे अँगल नाही आर्क माहिती मी जरा DGF ह्या आर्क वरून अँगल काढता येऊ शकेल तुम्हाला हो सर. इक्वल अँगल सेम येणार. 200 येणार. हा 200 ओके मग हा 200 माहिती आहे हा 70 माहिती आहे हा अँगल काढता येईल का DC हो सर. 360 माहिती आता समजा मला अँगल ECF माहिती आहे सेंट्रल अँगल ECB माहिती आहे DCF माहिती आहे तर करस्पॉन्डिंग म्हणजे जे आर्क आहेत त्याच्या ED DGF EF काढता येतील का हो सर. सेंट्रल अँगलसाठी माहिती होती सगळ्या आर्क माहिती होती मग फक्त काय करायचंय समजा हे विचारलं त्याने DEF दोन प्रकारे काढणार DE प्लस EF किंवा काही मुलं काय करतील डायरेक्ट अँगल घेतील DCF त्या अँगल वरून DEF काढतील काय करतील DEF काढताना DGF माहिती आहे म्हणतील मला 200 त्यातून मी 360 मधून मायनस करेल चालेल येस सर. yes, sir. ऑप्शन्स येतील तुम्हाला फक्त सेंट्रल अँगल आणि आर्क माहित झाले कोणत्याही हे समजलं का हे 360 आणि हे समजलं का पहिल्यांदा हो सर. आता मी असं म्हणतोय मेजर आर्क EF कुठे आहे इक्वल टू अँगल ECF हे बरोबर आहे का हो सर. हो सर. मेजर ऑफ मायनस तो फॉर्म्युला ECF 70 डिग्री गिवन डेट आहे का हो सर. Yes. मेजर ऑफ सर्कल इज 360 म्हणजे DGF FE ED हे DGF याच्यात कोणी राहिलेला नाही किंवा ओव्हरलॅप होतोय का डबल येतोय का रिपीट होतोय का No, sir. नाही सर. ओके फिर putting the value from now ही मेजर आहे FE 70 डिग्री कशी काढली नाही समजलं गिवन आहे सर ते. गिवन Given आहे, sir. नो सर. EF आर्क आहे आणि तो आपण सेंट्रल अँगल वरून काढलाय. अँगल गिवन आर्क आपण शोधलाय. अँगल गिवन आहे जेवढा अँगल असतो तेवढाच आर्क सेंट्रल अँगल सॉरी अँगल नाही सेंट्रल अँगल जेवढा असतो तेवढाच आर्क म्हणून
ही आर्क एफ ई नाही, आर्क एफ ई वरून एफ सी काढला, एफ सी 70 हे समजलं का? एफ ई इज नॉट गिवन, अँगल सी इज गिवन, अँगल ECF given, and ECF equal to RPF. Therefore, 7 measure of D equal to 360. 270, 200 plus 70 equal to 270 plus measure of D equal to 360. Therefore, measure of DE equal to 360 minus 270, 90 degree. DE, DE 90 आला, हे समजलं का? हो सर. माझा साधा क्वेश्चन आहे. व्हॉट इज अँगल DCE? 90 डिग्री. 90 Very good. आता फक्त एकच लक्षात ठेवा, पुढे येईल ते. हे फक्त हे सेंट्रल अँगल साठी आहे. समजा सपोज हा से इथे असतो सर्कम आणि DCE असा अँगल, आर्क सेमच आहे. सी इथे फक्त डी किंवा हा जी पॉइंट पकडा, DGE, त्या केसमध्ये DG इक्वल टू आर्क DE येत नाही, फक्त हा सेंट्रल अँगल साठी फॉर्म्युला एवढं लक्षात ठेवा. ओके, सेंट्रल अँगल ठीक आहे. अगेन आय सी मेजर ऑफ सर्कल इज 360. आता कोणते पॉईंट घेत आहे? DGF B. तुम्ही दोन आर्क घेतले, DGF आणि DEF इक्वल टू किती? 360 डिग्री. आता ह्या दोन आर्क मध्ये सर्कल कंप्लीट होते ते का? आता मी असं न घेत नाही, ऍक्च्युली असं घ्यायला पाहिजे होतं, DGF प्लस FE प्लस RED इन्स्टेड ऑफ DGF प्लस FED का घेतला असावा असं तुम्हाला, किंवा DEF काय घेतला? तर आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे दोघांच्या. DEF क्वेश्चन मध्ये मेजर आर्कची व्हॅल्यू काढायची. हा क्वेश्चनच विचारलाय त्यांनी, मी RDEF DEF च विचारलाय, त्यामुळे मी DEF प्लस DGF घेतला. समजा असंही चाललं असतं, DE काढण्याची प्लस EF आणि दोघांची समेशन करून DEF डायरेक्टली काय घेतलं तर मला त्यांनी फाइंड आउट करायचे RDEF. ओके, हे 360 समजलं. DEF प्लस DGF. हो सर. Therefore, DG आता हे गिवन डेट आहे 200 डिग्री DGF, 200 प्लस मार्क DEF इक्वल टू 360. तर मेजर आर्क DEF इक्वल टू 360 मायनस 200. Therefore, measure RPF 160. Answer 90 डिग्री आणि 160. हे दोन समजले का? हो सर. सिंपल आहे. 90 30 हे फक्त सेंट्रल अँगल आणि मेजर आर्क. याच्यात कोणाला काही शंका असेल तर विचार. सर DE प्लस EF केलं तरी पण 160 डिग्री येते की मग आपण ती KG काय होती DGF घ्यायची काय गरज पण नव्हती ना सर. मग एक मिनिट, कोणतं? हा, परत सांगा तर, बोला. DE प्लस EF केलं हा म्हणजे त्याचं सेंट्रल अँगल घेऊन तर 160 येत होती. हा, बरोबर. ची व्हॅल्यू घेतली नसती तर चालली असती. चालले असतो. आता हा एकच मिनिट. आता तुम्हीच मला सांगा, तुमचं म्हणणं DE मी व्हॅल्यू काढणार, EF ची व्हॅल्यू काढणार, दोघांची ऍडिशन करून मी DEF ची व्हॅल्यू काढणार, बरोबर आहे? म्हणजे सर आपल्याला EF ची माहिती 70 डिग्री, मग आपण DE काढली ना आता, हा, मग त्या दोघांची प्लस केली असती तर DEF निघाली असती. EF ची केली असती का? EF ची कशी काढणार होता तुम्ही? EF ची माहिती DE ची कशी काढणार होता? DE ची DE ची आपण काढलेली ना आता. DE ची काढलेली होती, बरोबर आहे. 90 डिग्री. व्हेरी गुड. एकदम 90 प्लस 70 160 चालला असं चालला.
म्हणजे 200 मग घ्यायला लागलं नसतं. नसतं. ओके ओके ऍग्री, कम्प्लिटली ऍग्री. तिचं म्हण DEF इथे 90 इथे 70 आहे. 70 REF दिलाय का आपल्याला? येस. हो. नाही RPF काढावं लागला असतं. ECF दिलाय, ECF दिलाय, मग RPF काढावं लागला असतं. इथे काढलाय काय ना ECF दिलाय म्हणजेच RPF 70. अगदी बरोबर आहे बरं का. येस. व्हेरी गुड. तिचं म्हणणं असं आहे, हे दोन व्हॅल्यू तर माहित झाले, 90 70. ओके, तर ते सम ऍडिशन करा किंवा आपण काय केलं डायरेक्ट केलं 360 मधून, त्याची गरज नाही. हे 90 आहे माहिती 70, तसंही करू शकता. मी आधी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला. बऱ्याच तुम्ही आता एखादा हे करेल अँगल DC प्लस C त्या अँगल वरून करेल, कोणी मेजर आर्क वरून करेल, कोणी EGD वरून करेल. हे लक्षात आलं का तुमच्या? येणे सोयीची वाटेल ती कोणती का अत्यंत चांगली. 90 + 70 व्हेरी गुड. अजून काही शंका आहे का? नो सर. नो सर. इन फिगर ट्रायंगल QRS ही इक्विलॅटरल ट्रायंगल. याच्यात महत्वाचा शब्द काय आहे? इक्विलॅटरल म्हणजे काय? म्हणजे तो काय सांगतो ते ऐकता येत नाही शब्द. म्हणजे एक वर्ड बरेच अर्थ मिनिंग घेऊन आले. इक्विलॅटरल म्हणजे बरेच ताकद आहे. साईड आणि कॉर्ड आणि आज सगळे सेम आहे. आता ट्राय करू. Prove that arc RS RQS and RQR हे प्रूव्ह करू शकाल का तुम्ही? येस. आणि हे प्रूव्ह करू शकाल मेजर आर QRS हे टू हे पण करू शकतो. Yes, sir. एक शंका आहे माझी, ह्या क्वेश्चन मध्ये मला कुठेच न्यूमरिकल्स दिसत नाही. 24 नाही, 60 नाही, 100 नाही, 90 नाही, आणि डायरेक्ट प्रूव्ह मध्ये 240 आलं. तरी तुम्ही कॉन्फिडन्स आहे तुम्हाला की आम्ही हे प्रूव्ह करू शकतो. इथे कुठला अँगल दिलेला का तुम्हाला? नाही दिलेला. 30 40 मला एकही फिगर न्यूमरिकल दिसत नाही, एकही. 20 अँगल दिसत नाही.